कैलास मेहर साहेब उर्फ जयसूर्या आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न व्हा। आपलं हार्दिक स्वागत या होलीपाडा चषक 2026च्या वतीनं आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न व्हा। कैलास जयसूर्या चला मनोरी संघ आपला अतिरिक्त कोणी एक या आल्यात आले चला मॅचला होती सुरुवात। आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील। 3 षटकांची मॅच दुपारचं सत्र आता शेवटचा आणि अंतिम दिवस। चला पंच रेडी आहेत का? चला रेडी असाल तर लगेच फिल्डिंग लावून घ्या। 3 ओव्हरची मॅच, मॅच नंबर 3। खैरपाडा आणि मनोरी 11 या दोन संघ दरम्यान हे बिग बॅटल आपल्या भेटीला आले। टॉस जिंकला होता खैरपाडा या संघानं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केले मनोरी 11 या संघाला। चला मॅचला होते सुरुवात। आमचे दोन्ही ऑफिशियल पंच रेडी आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले विघ्नेश आणि सुनील आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी वीरेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय। पाहूया मॅच नंबर 3, 3 षटकांची मॅच। खैरपाडा आणि मनोरी 11 या दोन संघ दरम्यान एपिक बॅटल आपल्या भेटीला आलंय। शेवटचा आणि अंतिम दिवस होलीपाडा चषक 2026 चा थरार यारनाळा किल्ला नगरीमध्ये सुरू आहे। गुरुवारपासून या स्पर्धेला झाली सुरुवात आणि आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस। मागील 3 दिवस भरपूर गोष्टी आपण पाहिल्यात आणि त्या गोष्टीचे व्हिडिओ सुद्धा इंस्टाग्राम व्हॉट्सअप व्हायरल होताना पाहिलेत आपण। आता पाहूया शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये काय घडणार आहे आणि या पहिल्या ट्रॉफीचा मानकरी कुठला संघ ठरणार आहे। आमचे दोन्ही ऑफिशियल पंच रेडी आहेत। मॅचला होती सुरुवात। वीरेश रेडी आहेत पहिल्या षटकामध्ये। चला आमचे ऑफिशियल पंच रेडी। मॅचला होती सुरुवात। पहिला बॉल स्ट्राइक एंडला विघ्नेश। पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न। मिड विकेटचे खेळाडू आले आहेत। एक कंप्लीट झाले आणि एकापेक्षा अधिक काही नाही। एका धाब्याने इनिंगला झाली सुरुवात। मॅच नंबर 3 या अगोदर 2 मॅच पण मॅच पाहिले होते। आता तिसऱ्या मॅच मध्ये आहोत दुपारचं सत्र आणि पाहूया त्या दुपारच्या सत्रामध्ये या उन्हामध्ये कशा प्रकारचा खेळ खेळाडूंचा पाहायला मिळणार आहे। पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट झाले मनोरी 11 आणि खैरपाडा या दोन संघ दरम्यान मॅच। टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। आता पाहूया पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट। चला पुन्हा एकदा वन्स अगेन वीरेश रेडी आहेत। लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आत असल्या कारणानं ते फिल्डिंग मध्ये वारंवार बदल केला जातोय आणि आता पुन्हा एकदा वीरेश वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात। पुढचा बॉल ऑन साइडला लॉंग ऑनचे खेळाडू आले आणि
चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने फील्ड करत असताना सहज सोप्या रीतीने 2 धाबा कंप्लीट झाल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फटका सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खेळत एक्झिक्यूट केला होता. बॅट स्विंगला भरपूर ताकद होती आणि 2 धाबा इझिली डन, नो डाऊट. पहिल्या 2 चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 3-0 खैरपाडा टीम मनोरे 11 या संघासमोर. विरेश त्यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त 3 धाबा दिल्यात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल वन्स अगेन रेडी आहेत विरेश. ओ यावेळी खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. थोडा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. वाईड अँगलला हा चेंडू. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्या 3 चेंडूची कहाणी 3-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. खूप चांगली सुरुवात. पहिले षटक मार्गस्थ आहे. विरेश वन्स अगेन रेडी आहेत. स्ट्राईक एंडला सुनील. यावली फटका डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळा हवेत आहे. लॉंग ऑफचे खेळाडू आलेत. सहज सोप्या रीतीने झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का खैरपाडा या संघाला. सुनील बाद गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. खूप चांगला स्टार्ट आतापर्यंत विरेश मैदानाच्या आतमध्ये करतोय. मनोरे 11 या संघाने पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केले. 4 चेंडूचा खेळ झालाय. 3-1 ही आतापर्यंत कहाणी आहे खैरपाडा या संघाची. पाहूया राहुल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. लेट्स सी काय घडतंय. खूप चांगली सुरुवात, खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये विरेश मैदानाच्या आतमध्ये करतोय. राहुल आल्यात आणि पहिला बॉल वेगवान बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. काय जबरदस्त बॉलिंग आहे. पॉवरफुल बॉलिंग. ज्या आक्रमकतेने ज्या रिदमने त्यांना आणलं होतं आणि आतापर्यंत त्यांची बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना फक्त 3 धाबा दिल्यात. 1 विकेट. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन. हलवार पद्धतीने चेंडू आला. बॅट आणि बॉलचं आणखीन एक कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3-1. पहा एक अनाउन्समेंट असली आहे की बेस्ट बॅटर, फिल्डर, बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज जे आतापर्यंत ठेवण्यात आले ते यश म्युझिकल बँड पथक 7 पाटीचे आमचे 2 ऑनर शिवा आणि विपुल यांनी या स्पर्धेला भेट दिले आणि कायम दिले. कायमस्वरूपी म्हणजे ज्या वेळेला आपण 4थ्या परामध्ये येतील, 5व्या परामध्ये, 6व्या परामध्ये येतील ते सुद्धा कंटिन्यू राहणार आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. यश म्युझिकल बँड पथक 7 पाटी. ओ यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. आणखीन एक डॉट बॉल. 1-90, 2-90, 3 डॉट बॉल आल्यात. मागच्या 3 चेंडूची कहाणी जर बघितली तर या अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये 2 आणि आता 1. पहा अर्षद, इतकंच सोपं नाहीये कारण तुम्ही 99 परामध्ये येणार आणि तुमची ती कायमस्वरूपी जे तुमचे मानधन चालू राहणार. खरोखरच मानावं लागणार आहे. यश म्युझिकल बँड पथक 7 पाटीचे आमचे 2 ऑनर विपुल आणि शिवा
खरोखरच जितकं कौतुक करायचं तितकं कमी आहे. बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅटरसाठी ज्या ट्रॉफ्या देण्यात आल्यात. यावेळी फटका बसलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. स्वतः बॉलर, परंतु 1 2 3 खेळाडूंच्या बरोबर चेंडू मध्ये पडला आणि किती कंप्लीट 2 धाबा कंप्लीट झाल्यात. धाबा पलकट 5 वर 1. 5 धाबा बनत नाहीये. फार मोठा अडचणीचा विषय राहिलाय खैरपाडा या संघासाठी. कारण त्याने टॉस जिंकून सांगितलं होतं की आम्ही परत बॅटिंग करू. आता बॅटिंग करण्याचा निर्णय घेत असताना ज्या धाबा बनत नाहीयेत, फार मोठा अडचणीचा विषय राहिलाय. राहुल मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि विघ्नेश ॲज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये. पाहूया विघ्नेशच्या बॅटमधून मोठा ब्लास्ट येईल का. पुढचा बॉल रेडी आहेत. याबली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट स्विंगला भरपूर ताकद. बॅकवर्ड स्क्वेअर चेंडू निघून जातोय आणि आणखीन एक सहज सोपं रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा दबाव नाहीये कारण विकेट सुद्धा गेले, धाबा सुद्धा बनल्यात. त्यामुळे खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मनोर 11 चा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. तुम्ही 3 षटकांचा मॅच खेळतात आणि 3 षटकांची मॅच मध्ये तुमची आतापर्यंत धावपलकाची कहाणी. पहिल्या 9 चेंडूमध्ये फक्त 6 धाबा आल्यात आणि त्यामधून 1 विकेट गेलाय. तुम्हाला इकडे मोठे फटके आणावे लागणार आहेत. तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळत असताना पहिल्या इनिंगमध्ये जर तुम्ही धाबा बनवल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये ज्यावेळेला तुम्ही बॉलिंगसाठी याल त्यावेळेला तुमच्या अडचणी वाढणार नाही. ओ क्लीन बोल्ड, दांडी गुल, परफेक्ट बॉल. आणखीन एक फलंदाज बाद. दुसरा धक्का खैरपाडा या संघाला गॉन. क्रिकेट पट्टूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेट पट्टूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेट पट्टूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेट पट्टूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेट पट्टू. थँक्यू. या अगोदरचा विकेट पहा. ॲक्शन रिप्ले DBA नेटवर्क या यूट्यूब आणि वाहिनीवर फुल्लर लँड डिलिव्हरी. एकदम परफेक्ट ब्लॉक कॉल, नो डाऊट. 4 खाणे चित बरोबर पहिली एसटी वाकवली आणि फलंदाज राहुल बाद झाले होते. नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 6-2. हे धावफलक बरोबर दिसत नाहीयेत. या धाबा तुम्हाला अजून बनवाव्या लागणार आहेत. दुसऱ्या इनिंगमध्ये याल त्यावेळेला लो स्कोरिंग मॅचचा तुम्ही पाठलाग धाबा वाचवण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी या धाबा बरोबर नाही आहेत. याला अजून मोठं करावं लागणार आहे. त्यासाठी मोठे फटके येणं गरजेचं आहे. ॲज अ ओपनर विघ्नेश अजूनही मैदानामध्ये आहे. विघ्नेशमध्ये ती क्षमता आहे आणि क्षमता येत असताना विघ्नेशचा आता येणाऱ्या चेंडूवर खेळ कशा प्रकारे राहणार आहे पाहूया. कुणाल ऑन स्ट्राईक. ओ पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचे खेळाडू आलेत. आणखीन एक जल टिपलाय. फलंदाज कुणाल जसं आलंय तसं दाबा लागलंय. तिसरा धक्का खैरपाडा या संघाला गॉन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन, मैं हूं कौन. मैं हूं 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 मैं हूं. पहिल्या बॉलवर विकेट, क्लीन बोल्ड, दांडी गोल. दुसऱ्या बॉलवर सहज सोपरीतीने मिड विकेटला तो जेल टिपला होता. आता ऑन हॅट्रिक आहेत. ॲक्शन रिप्ले पाहू शकता. बॅट स्विंगला भरपूर ताकद परंतु टायमिंग नव्हतं. त्या कारणानं चेंडू जास्त लांब गेला नाही. चेंडूने उंच जास्त गाठली होती, लांबी कमी होती. त्या कारणानं फलंदाज बाद झाले होते. ऑन हॅट्रिक. हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड फटक्याला खेळलंय. लॉंग ऑनचे खेळाडू आले आहेत. 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद.
अतुल त्याला सुद्धा रनआउटच्या रूपाने आल्या आल्याच बाद बाबा लागलाय. चौथा धक्का खैरपाडा या संघाला गॉन. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी DJ Pamia in the mix. थांबवतोय डीजे थांबवतोय. डीजेला थांबवतोय आता. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत आपण बँड वाल्यांना संधी देऊया. बँड विजेस मध्ये बँड पथक मग कुठला आहे. चला आपण वाजवा. तोपर्यंत एक 5 मिनिटं वाजवायचंय. चला मॅचला होते सुरुवात. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. किमान 15-20 धाबा. 20 नव्हे तर 15 ते येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे ब्लास्ट बनवावे लागणार आहेत. पाहूया लेट्स सी काय घडतंय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये रोहितच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 7-4 ही आतापर्यंत कहाणी आहे. शेवटचं षटक. पहिला बॉल. पहिला बॉल फुलर लेन बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. चला पहिलाच बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 7-4 ही आतापर्यंत कहाणी आहे. पुढचा बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडूला प्रॉपर बॅटवर चेंडू घेताना आलं. त्या कारणानं वाईसच्या रूपानं यस वाईस या आणखीन एक धाव. 8-4 ही आतापर्यंत कहाणी आहे. मोठे फटके येत नाही आहेत. फार मोठ्या अडचणीमध्ये आहे खैरपाडा संघ. बॅटिंग करण्याचा निर्णय कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही बॅटिंग करू, परंतु बॅटिंग करत असताना तितक्याशा धावा झालेल्या नाही आहेत. अजून एकही मोठा फटका आलेला नाही आहे. पाहूया ॲज अ ओपनर विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे. चर्चा करतायत. आता पाहूया या चर्चेमधून एक मोठा ब्लास्ट ज्याचा संघर्ष पहिल्या बॉलपासून सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये नाही आला, दुसऱ्यामध्ये नाही आला, आता तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे. काय घडतंय. 8-4 रेडी आहेत. रोहित ऑन साईडला डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचे खेळाडू आले आहेत. खूप चांगले बिल्डिंग आणि सहज सोपा रीतीनं आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. काय जबरदस्त बॉलिंग राहिले आतापर्यंत मनोरी 11 या संघाची. पॉवरफुल बॉलिंग. पहिलं बघता, दुसरं बघता, आता तिसरा बॉलर सुद्धा त्याच रीतीनं तितक्याच ताकदीनं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय. अडचणी वाढल्यात. वारंवार घेतलेला बदल आता आणखीन फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करतायत. फील्ड पोझिशन आपण बघू शकता. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट
फाईन लेग आणि डीप पॉईंट ही फिल्डिंगची सजावट आहे. पाहूया रेडी झाल्यात. ओ याबली आणखीन एक स्लोवर बॉल, गतीमध्ये परिवर्तन, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं, आणखीन एक डॉट बॉल. पहा पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आपण खेळ पाहिला आहे, परंतु आतापर्यंत पहिली अशी इनिंग आहे की इनिंग संपायला आले परंतु एकही मोठा ब्लास्ट आलेला नाही आहे. या आतापर्यंत पहिल्या इनिंगचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये इतकी पॉवरफुल बॉलिंग आहे मनोरे 11 या संघाची. हो खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल, आणखीन कनेक्शन नाही झालं. शेवटचा आणि अंतिम बॉल, 9 वर 4. काय जबरदस्त बॉलिंग, पॉवरफुल बॉलिंग चा नजारा आतापर्यंत पाहायला मिळतोय. पाहूया शेवटचा बॉल, निलेशकडे संधी आहे मोठा फटका आणण्याची. इकडून एक मोठा फटका बनवावा लागणार आहे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल सुद्धा बराच फेल हवेत. लॉंग ऑनचे खेळाडू गेलेत आणि सहज सोप्या रीतीने आणखीन एक झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 9 धाबा धावपलकावरती आहेत, 5 गड्याच्या मोबदल्यात आणि 10 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय खैरपाडा या संघाने मनोरे 11 या संघासमोर. हाय माधुरीला थँक्यू टीचर, थँक्यू. गावदेवी केवणी दिवे. चला गावदेवी केवणी दिवेचे कॅप्टन या आणि जयूस मोती JR स्पोर्ट्स दहिसर दोन्ही संघाचे संगणक या आपण टॉस करणार आहोत. गावदेवी कॅप्टन आणि जयूस स्मृती JR स्पोर्ट्स दहिसर कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे, त्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक आपण या. टीम गावदेवी आणि त्यांच्या अगेन्स्ट JR स्पोर्ट्स दहिसर हे बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. मॅच नंबर ग्रुप स्टेज मधली शेवटची आणि अंतिम मॅच, मॅच नंबर 4 कडे आपण वळणार आहोत. ज्या मॅच नंबर 4 चा टॉस आपण करणार आहोत. चला या, लो स्कोरिंग मॅच आहे, 10 धावांचं टार्गेट सेट केलंय. पाहूया आता तुम्हाला तितकीच ताकदवर बॉलिंग करावी लागणार आहे जी पहिल्या इनिंग मध्ये मनोरे 11 च्या 3ही बॉलर्सने केली होती. ती ताकदवर बॉलिंग तुम्हाला करावी लागणार आहे, तरच तुम्ही या मॅच मध्ये थोडेफार मोमेंटम आपल्या बाजूने घेऊ शकता. त्यासाठी तुमचा प्लॅन ए महत्वाचा असणार आहे. प्लॅन ए सर्वात इम्पॉर्टंट, पहिले षटक. कॅप्टन आहेत, ओके या इकडे टॉस कपाच्या दिशेने. चला केवणी दिवे कॅप्टन या, केवणी दिवेचे कॅप्टन आपण या. JR स्पोर्ट्स दहिसरचे कॅप्टन आल्यात. टीम आली का पण थँक्यू टीचर, थँक्यू थँक्यू टीचर. चला गावदेवी, तू बोला ना. गावदेवी केवणी दिवे, गावदेवी केवणी दिवेचे कॅप्टन आपण आला असेल तर टॉस साठी या, आपण टॉस करणार आहोत. थँक्यू. चला आले, कॅप्टन आल्यात. गावदेवी केवणी दिवेचे कॅप्टन आणि JR स्पोर्ट्स दहिसर, JR स्पोर्ट्स दहिसर आणि गावदेवी केवणी दिवे या दोन संघ दरम्यान आपण टॉस करणार. चला मॅच चालू करा. 10 धावांचं टार्गेट, लो स्कोरिंग मॅच. पाहूया या लो स्कोरिंग मॅचला पाठलाग करण्यासाठी 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात.
चला हर्षद मेहर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. आयोजक हर्षद मेहर यांच्या शुभ हस्ते हा टॉस. GR स्पोर्ट्स दहिसर आणि केवणी दिवे. हेड इज अ कॉल. इट इज टेल. टॉस जिंकला काय निर्णय. सांगतो 2 मिनिटात. ओके ठीक आहे. एक प्रश्न विचारायला आवडेल. बोटीतून प्रवास कसा राहिला आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील. आयोजन सुंदर आहे आणि बोटीतून प्रवास आनंद आला, मजा आली, खूप साऱ्या शुभेच्छा. दादा आता टॉसचा अहवाल आपल्यापर्यंत येईल, परंतु कशा प्रकारे पाहतो या स्पर्धेला. खूप चांगली टुर्नामेंट आहे, खूप चांगला ऑर्गनाईज केलं आहे, खेळायला मजा आहे. एक प्रश्न शेवटचा जो त्याला विचारतो तुला, बोटीतून प्रवास आणि आयोजनाबद्दल काय सांगशील. हो, पहिल्यांदा प्रवास केला आहे, खूप मजा आली आम्हाला, वातावरण खूप चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. अहवाल आपल्यापर्यंत येईल, त्या अगोदर मॅचकडे आपण म्हणणार आहोत. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. विरेश आणि यशांक. 10 धावांचं टार्गेट. पहिला बॉल डॉट बॉल. येस, हे करणं गरजेचं आहे. कुणालला ही बॉलिंग करणं गरजेचं असणार आहे, तरच तुमचा प्लॅन ए कदाचित तुमच्या बाजूने येऊ शकतो. पाहूया पहिलं षटक. यावेळी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्करल्याचे खेळाडू जातात, तोपर्यंत बँड चेंडू झालाय बाउंड्री बाहेर. ट्रॅव्हल. 4 धाबा. पहा कुठल्याच प्रकारचा दबाव नाही आहे. सांगतो थांबवतोय कारण तुम्ही 10 धाब्यांचा पाठला करतात आणि त्यामधून या प्रकारचे चौकार. 4 धाबा सहज सोप्या रीतीनं सुरुवात आणि इझिली डन, नो डाऊट. कारण पहिल्या इनिंगमध्ये मनोर 11 या संघाने जी काही बॉलिंग केली होती ती पॉवरफुल राहिली होती. या स्पर्धेमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ असा की ज्यामधून एकही मोठा ब्लास्ट आला नव्हता. इतकी ताकदवर बॉलिंग पाहिली होती. यावेळेला सेम स्ट्रोक ऑन साईडला. फाईन लेगला कुठलाच क्षेत्र नाही आहे. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू जातोय, तोपर्यंत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. ट्रॅव्हल. आणखीन एक धमाकेदार लगातार दुसरा चौकार. आता मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण 2 धाब्यांची गरज आहे. तुम्ही बॅटिंग केली नाही, तुम्ही धाबा बनवले नाहीत, ही फार मोठी अडचणीची विषय होता आणि अडचणीची बाब येत असताना आता फक्त मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे. 2 धाब्यांची गरज. खैरपाडा संघ आपण जो निर्णय घेतला होता बॅटिंग करण्याचा, तो निर्णय घेत असताना तुमची बॅटिंग झाली नाही, त्यामुळे तुमच्या धाबा झाल्या नाही. फक्त 9 झाल्या होत्या. 10 धाब्यांचं टार्गेट तुम्ही सेट केलं होतं आणि आता मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. 3 चेंडू झाल्यात. 2 धाब्यांची गरज. 2 चौकार विरेजच्या बॅटमधून आल्यात. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय मनोर 11 या संघानं आणि पराभवाच्या छायेत जात असताना खैरपाडा संघ. चला नेक्स्ट 2 टीम्स. केवणी दिबे आपला डिसिजन सांगा. केवणी दिबे कॅप्टन, आपला निर्णय सांगा. आपण टॉस जिंकल्यात, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. ओके, टीम खैरपाडा संघ. टीम खैरपाडा संघ कोणी एक प्रतिनिधी आहे इकडे. टीम खैरपाडा संघ, तुमच्या जेवणाची व्यवस्था पंकज मेहर यांच्या घरी केली. ओके, मॅच संपले आणि तुम्ही जाऊन जेवणाचा आस्वाद घ्या. पंकज मेहर यांच्या घरी तुमच्या जेवणाची व्यवस्था केली. चला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवा. ओके, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. JR स्पोर्ट्स दहिसर बॅटिंगसाठी 2 बॅटर पाठवा. अजून एक बिग बॅटर आपल्या भेटायला येणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारकडे वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, नो डाऊट मिस्टर विरेश. विरेश ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे हिरो. चला विरेश, आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन आपला मुख्य मंचावर गौरव करण्यात येणार आहे.
जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या स्पर्धेसाठी स्पॉन्सर करण्यात आले. आणि मनोरी टीम आपली जेवणाची व्यवस्था बालनाथ काका यांच्या घरी करण्यात आले. तर आपली संपूर्ण टीम कॅप्टन घेऊन बालनाथ काका यांच्या घरी जायचं आहे. ओके, मॅन ऑफ द मॅच आल्यात का? वीरेश आपण या, आपण ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला वीरेश लगेच आपण या. नितेश इकडे घेऊन ये एक मिनिट ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या स्पर्धेसाठी स्पॉन्सर करण्यात आले कैलासवासी मैना धर्माचे मेहर यांच्या स्मरणार्थ आणि त्यांचे नातू मयूर गजानन मेहर यांच्याकडून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आले. चला या लगेच प्लीज या. चला मॅन ऑफ द मॅच वीरेश आपण आल्यात. कुठे आहेत वीरेश? वीरेश या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन मुख्यमंत्री टॉस्का बॉसकडे भूपेंद्र मेहर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येत आहे. चला या लगेच.